कर्मचारी ह्या ठिकाणी सुरक्षेसाठी ठेवले का लोकांवर हल्ला करण्यासाठी ठेवले, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा शहर अध्यक्ष आणि सामाजिक कार्य या ठिकाणी करतो। नेहमी आम्ही हॉस्पिटॅलिटीमध्ये डीन साहेबांशी चर्चा करून अनेक वेळा प्रश्न तो सोडवण्याचा प्रयत्न केला। एक ऑटोवाला आहे गवळीपुऱ्यातला, त्याला बेदरकार हे कोंडून मारत होते। माझं म्हणणं होतं जर ते चुकला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी। त्याला कोंडून मारत असताना मी या ठिकाणी आलो, ती चिरकत होता, त्याच्या अंगावरले हे वळ बघा आणि माझ्या अंगावरले हे वळ बघा। ह्या गुंड लोकांनी बेदरकारपणे बळाचा वापर केलेला आहे। यांना बळाचा वापर करण्याचा अधिकार डीन साहेबांनी दिले का, हा माझा मोठा प्रश्न आहे। ह्यामध्ये जो पवार नावाचा व्यक्ती आहे, मी एक विधिज्ञ माहीत असताना सुद्धा वकील असला तर तू काय उपटून भारे बांधणार आहे का, ह्या भाषेमध्ये ती बोलत होता। पण माझा असं आता प्रश्न निर्माण झालेला आहे की जो कायदेशीर संवैधानिक मार्गाने जी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला जर अशा प्रकारे बेदरकारपणे जर ह्यांच्याकडनं मारहाण होत असेल तर सर्रासपणे या ठिकाणी कायदा संपलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा ह्या सरकारी दवाखान्यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। मी डीन ढपासे साहेबांना 3-4 कॉल केलेले आहेत। ते या घटनास्थळावर येण्यासाठी तयार नाही आणि त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिलेली आहेत। म्हणून मी आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार यांचे संपर्क केला, आमचे तालुकाध्यक्ष अमर भैया यांचे संपर्क केला आणि आमचे जेवढे लोक आहेत त्यांचे संपर्क केलेला आहे। आता यापुढं ज्या लोकांनी बळाचा वापर गैरकायदेशीरपणे केलेला आहे त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, ही मागणी मी लावून धरणार आहे। ह्यासाठी जर माझा जीव जरी जात असेल तरी मी जीव अर्पण करायला तयार आहे। हेलो, मेरे को महाराष्ट्र सुरक्षा बल के कर्मचारी ऊपर के उन्होंने मारे, बहुत मारहाण कर। मैटर ये है वो तन्नू बोल के बच्चा है गले में का, उसको कोड़ के मारा यहाँ पे। ऑटो चलाता वो ठीक है, उसने कुछ करा होगा उसको कोड़ के इतना मारा। तुम सब लोग इधर आओ जरा कृपया।